बघा, एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 30 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 10 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती तास लागतील, असा नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, सध्या टाकी 2/3 भरलेली आहे. लक्षात घ्या. आता जेव्हा प्रति तास कार्य, हा प्रश्न इथं 2 नळ दर्शवले. एक नळ टाकी भरण्याचं काम करतो. टाकी भरणारा नळ टाकी 30 तासात भरतो, म्हणजे प्रति तास टाकी भरणाऱ्या नळाचं कार्य काय, तर 1/30. टाकी भरणारा नळ टाकी, जो नळ टाकी भरतो त्या नळाचं प्रति तास कार्य 1/30 का बाबा? उदाहरणार्थ, टाकी भरणाऱ्या नळासाठी त्या टाकीचे 30 भाग ठरत असतील, तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे हा टाकी भरणारा नळ कार्य करेल. आता जो नळ टाकी रिकामी करा लागला, या टाकी रिकामी करणाऱ्या नळाची कार्यक्षमता, दुसऱ्या नळाने टाकी 10 तासात रिकामी होते. मग टाकी रिकामी करण्याचं दुसऱ्या नळाचं प्रति तास कार्य काय, तर 1/10. टाकी रिकामी करणारा हा नळ, टाकी रिकामी करणारा किंवा करणाऱ्या नळाचं कार्य, मात्र कोणतं, तर प्रति तास करणाऱ्या नळाचं प्रति तास कार्य. लक्षात घ्या. टाकी रिकामी करणारा जो नळ आहे त्याचा पॉवर टाकी भरणाऱ्या नळापेक्षा जास्त आहे. मग आता दोन्ही नळ ऍट अ टाइम सुरू केले, असं गणित म्हणते. जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले, इथं असा एक प्रश्न निर्माण होतो की जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले, दोन्ही नळ एका वेळी जेव्हा चालू केले जातात, तेव्हा दोन्ही नळाचं प्रति तास कार्य काय? प्रति तास कार्य, टाकी रिकामी करणारा नळ त्याची पॉवर टाकी भरणाऱ्या नळापेक्षा जास्त. याचा अर्थ जेव्हा दोन्ही नळ एका वेळी चालू केले जातील, तेव्हा टाकी रिकामी होण्याचं 1 तासाचं कार्य सापडेल. कसं काय सर, तर 1/10 वजा 1/30. 1/10 1 तासाचं टाकी रिकामी करणाऱ्या नळाचं कार्य, 1/30 टाकी भरणाऱ्या नळाचं 1 तासाचं कार्य. या दोन अपूर्णांकाची वजाबाकी त्रिराशी तिरप्या गुणाकारण करू. 30 गुणिला 1 30, 10 गुणिला 1 10, छेदस्थानी असतो छेदाछेदाचा गुणाकार. 30 10 300, म्हणजे ही वजाबाकी 20 छेदस्थानी 300. लक्ष द्या. 20 1 20 सर, आणि 20 गुणिला 15 म्हणजे 300. 1/15 भाग 1 तासाचं कार्य सापडलं. जर दोन्ही नळ चालू केले जातात, तर दोन्ही नळाचं 1 तासाचं टाकी रिकामी करण्याचं कार्य 1/15. दोन्ही नळाचं टाकी रिकामी करण्याचं प्रति तास कार्य सापडते 1/15. याचा अर्थ 15 तासात दोन्ही नळ जर चालू केले, तर ती संपूर्ण भरलेली टाकी 15 तासात रिकामी होते. आम्हाला इथं प्रश्न विचारला, ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती तास लागतील. आता इथं हा प्रश्न निर्माण होतो की टाकी 2/3 भरलेली आहे. 2/3 ही टाकी भरलेली आहे, आणि हिला प्रति तास 1/15
दोन्ही नळ जर चालू केले तर टाकी रिकामी करण्याचं प्रति तास कार्य 1/15 भागीला घ्या. लेकरांनो, हा संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणिला घ्यावा लागतो. म्हणजे 2/3 कडे येताना 15 गुणिला स्वरूपात छेद असताना एकच उरला. म्हणजे हा भाग कसा गेला तर 3/15. अंशामध्ये उरल्या 2 आणि 5चा विचार करा. छेदस्थानी 1 मांडले काय? नाही मांडले तरी छेदस्थानी कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी 1 हा असतोच. विचार जर केला तर तो हा 1 इथं सुद्धा आहेच. म्हणजे हे 10 तास काय सर? तर तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. टाकीमध्ये 2/3 पाणी आहे. हा जो पूर्णपणे शब्द वापरला हा फक्त विद्यार्थ्यांची, परीक्षार्थ्यांची मन गोंधळण्यासाठी किंवा तुमचं उत्तर चुकवण्यासाठी. टाकीमध्ये सध्या भरलेलं पाणी 2/3 आहे. मग आगाऊचं पाणी रिकामं हे दोन्ही नळ कुठून करणार? 2/3 भरलेलं तेवढंच पाणी रिकाम होणार. म्हणून हे भरलेलं टाकीचा हा भाग पूर्णपणे रिकामा होण्यास किती तास लागतील? तर 10 तास. हे पोरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.